हे किती अवघड काम असेल याची आपण सगळेच कल्पना करू शकतो. पण सरांनी अतिशय आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आणि हे काम त्यांनी आम्हाला वेळेत करून दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी लावलेले निकष, कसोट्या याबद्दल ते विस्तृत विवेचन करतीलच. आधी जाहीर केल्याप्रमाणे निवडलेल्या 10 कथांपैकी 7 कथांची निवड आम्ही विशेष उल्लेखनीय म्हणून केली आहे आणि 3 कथा या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आहेत. या 10ही कथांचा आस्वाद, बाकीही कथा आहेतच, पण या 10 सरांनी त्यातल्या त्यात उत्तम म्हणून निवडलेल्या ज्या 10 कथा आहेत त्यांचा आस्वाद आपल्या सगळ्यांना घेता यावा यासाठी आम्ही त्यांचं सादरीकरण इथे करणार आहोत. मी आनंदला विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रे हाती घ्यावी. चार्ल्सने म्हटल्याप्रमाणे साधारण 222 टू प्रिसाइज टू से एवढ्या कथा आल्या आणि काही जणांनी 1 कथा पाठवली, काही जणांनी 2. त्याप्रमाणे साधारण 150 लेखकांनी या स्पर्धेत भाग घेतला. अंदाजे हे मी जनरल स्टॅटिस्टिक्स सांगतोय, साधारण 75 ते 80 पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातले होते आणि मला वाटतं 35 ते 40 मुंबई, ठाणा आणि मग बाकी वेगवेगळ्या परिसरातनं, म्हणजे थोडंसं महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरातमधनं सुद्धा काही एंट्री आलेल्या आणि एक एंट्री मला अजून त्या लिस्टमध्ये दिसली ती म्हणजे सिंगापूरवरनं. ते मी नमूद करतोय विनम्रपणे. सो आता ह्या ज्या 10 कथा आम्ही सरांनी निवडल्या आहेत त्याचं यथार्थ मूल्यमापन करून त्या मी रॅन्डमली फक्त म्हणजे लेखकांची नावं मी पुकारतोय. तर ते जर इथे असतील तर अर्थात तो त्यांचा मान आहे की त्यांनी येऊन ती कथा इथे सादर करावी आणि जर ते नसतील इथे आज या कार्यक्रमाला जर उपस्थित नसतील तर मग तुमच्यापैकी कोणीतरी थोडंसं इथे येऊन ती कथा सादर करू शकतो. ठीक आहे. सो पहिलं नाव आहे तुषार गोविंद गोखले, पुणे. कथांमध्ये तुझी निवड झालेली आहे. तुषार इज हुशार. फक्त अजून एक अलग का? रस्त्यावर चौकात एक गरीब भिकाऱ्याचं मूल दिसलं. खिशातून काढून एक कॅडबरी त्याच्या हातात ठेवली. त्यांनी पटकन त्यातले 2 तुकडे काढून माझ्या हातावर टेकवले. चटकन मनात प्रश्न तरळून गेला, तो मोठा की मी? सो पुढचं नाव आहे सौभाग्यवती प्राजक्ता राजोपाध्ये, चिंचवड. नमस्कार. कथेचं नाव आहे अबोला. तो बोल ना काहीतरी. ती नाही. तो बघ तरी माझ्याकडे. ती नाही, बघणारच नाहीये. तूच म्हणतोस ना की तुझे डोळे फार बोलके आहेत, मग ते सारं काही बोलून टाकतील आणि मला माहितीये तुझ्या डोळ्यांना छान ऐकू येते. अरे क्या बात आहे. सुंदर. सो पुढचं नाव आहे विश्वेश रमेशराव देशपांडे, छत्रपती संभाजीनगर. विहिरीचं पाणी पूर्ण उपसलं गेलं आणि त्याचा स्वतःच्या व्यासंगाची त्याला प्रचिती आली. पुण्याला वाचून टाकू का? हा करेक्ट. नाही, ऍक्च्युली 5 वाक्यांची अपेक्षा होती आणि तुम्ही एका वाक्यात सांगितलं. परत एकदा वाचून दाखवतो. विहिरीचं पाणी पूर्ण उपसलं गेलं आणि त्याला स्वतःच्या व्यासंगाची प्रचिती आली. उज्ज्वला प्रकाश धर्म, हैदराबाद. काय येऊ शकला त्या नाही. येऊ शकला नाहीये. तर कोणाला इच्छा आहे का त्यांची कथा वाचायची? मला आवडेल वाचायला. येस प्लीज. तुमचं नाव सांगा आणि आसावरी कुलकर्णी. माईकवर सांगा.
माझं नाव आसावरी कुलकर्णी. मी वाचायचा प्रयत्न करते, फक्त काय आशय आहे हे बघण्यासाठी म्हणून आधी 1 सेकंद घेतला मी. भेट. अनेक लक्ष योनींच्या प्रवासानंतर ते एकमेकांना भेटले. जणू एकमेकांना शोधत असल्यासारखे समोरासमोर भेटल्यावर थबकले. त्यांना विचारलं, हो हम? तो उत्तरला, सो हम. पुढचं नाव आहे डॉक्टर वंदना कुलकर्णी घोडके, पुणे. मी विद्या साताळकर. डॉक्टर वंदना घोडके त्यांची माझी भाची आहे. कथा वाचल्यानंतर ती का येऊ शकली ते तुम्हाला समजेल. आज डोकं खाजत होते म्हणून सहजच कंगव्याने विचारले. ते लक्षात आले, याच कित्येक महिन्यानंतर मी डोक्याला कंगवा लावला होता, किंबहुना हातातच कंगवा धरला होता. इतरांसाठी ही छोटीशी गोष्ट असू शकते, पण माझ्यासाठी, कारण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे गेलेले केस आता थोडे थोडे परत यायला सुरुवात झाली होती. तिला परत केमो सुरू झाली, तिला आज येऊ शकली. जरूर पोचवा. पुढचं नाव आहे श्री हेमंत नारायण जोशी, चिंचवडगाव. सगळा माहोल पाहून खूप छान वाटतंय. नमस्कार. लग्नानंतरच्या त्याच्या पहिल्याच वाढदिवसाला तिने एक आधुनिक स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच त्याला भेट दिला. लग्नानंतरच्या त्याच्या पहिल्याच वाढदिवसाला तिने एक आधुनिक स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच त्याला भेट दिला. तो म्हणाला, वाव, थँक्यू स्वीट हार्ट. बोल, माझ्याकडून काय गिफ्ट हवं जे तुझ्या जन्मभर लक्षात राहील. ती शांतपणे म्हणाली, फक्त वेळ. पुढचे लेखक आहेत तेजस लिमये, कोथरूड, पुणे. कथेचं नाव आहे गवताचा सूड. आपल्याला खाणाऱ्या हरणाचा सूड घेण्यासाठी गवत इतकं अधीर झालं होतं की वाघाच्या पावलांचाही त्याने आवाज होऊ दिला नाही आणि वाघाने एका झेपेतच आपलं आवाज आहे मंजुषा देशपांडे, पुणे. कथेचं नाव आहे वजनदार. तिला नृत्याची आवड होती, पण वजनदार शरीर तिच्या नृत्याचे आड यायचे. एकदा कुठल्याशा शिबिरात सर्वात समोर तिला नाचावेच लागले. तेव्हा कळले की नाचू न देणारे वजनदार शरीर नसून न्यूनगंडाच्या ओझ्याने वजनदार झालेले मन होते. पुढचं नाव आहे उमा जोशी, रत्नागिरी. त्या नाही आल्या, तर कोणाला वाचायची इच्छा आहे का? नाव सांगा. गजरा. टी. आज किती वर्षांनी आणला तो आपण. तो मोगला दिसला, रावलं नाही आणि घेतलाच. तिने ओंजळीत घेऊन खोलवर मोगरा हुंगला आणि दोघेही क्षणभर किमोथेरपीचा परिणाम विसरले. अजून एक नावी कथा आहे प्रिया जोशी, हैदराबाद. त्या आल्यात का? सो त्यांची कथा कोणाला वाचायला आवडेल? पुढे बसल्यांना हा ऍडव्हान्टेज मिळेल. नमस्कार, मी पूर्वा दारक. प्रिया जोशी, हैदराबाद यांची कथा मी वाचते.
कथेचं शीर्षक आहे भूक. कॉम्प्युटरवर व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलाला त्याची आई म्हणाली, बाहेर जाऊन खेळावं रे, म्हणजे चांगली भूक लागेल आणि तब्येतही चांगली राहील. त्याचवेळी शेजारच्या झुग्गी वस्तीत बाहेर खेळायला जाणाऱ्या आपल्या मुलाला बजावत त्याची आई म्हणाली, बैठे खेळ खेळायचे, उगीच धावाधाव केलीस तर जास्त भूक लागेल. पण आम्ही भावार्थच याच्यात उमेशला तुम्ही लाईक करू उमेश शकता. मॅटर ऑफ वन क्लिक. हल्ली सगळं सोपं झालंय. सो खूप खूप अभिनंदन या 10 निवडलेल्या कथाकारांचं, लेखकांचं मनापासून. आता मी पंडित राजेंद्र वैशंपायन सरांना विनंती करतो की त्यांनी या कथांचं मूल्यमापन कसं केलं, त्याच्यासाठी कोणते निकष लावले आणि त्याचबरोबर एकंदरीतच अतिलघु कथा या कथा प्रकाराच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करावं. थँक्यू. मी उन्मेषनी केलेल्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करेन, कारण कंपॅरेटिव्हली नवीन साहित्य प्रकार आणि त्याच्यामध्ये स्पर्धा घ्यायची ते थोडंसं धाडसाचं काम होतं, कारण कशा एंट्रीज येतील, किती लोक रिस्पॉन्स देतील याच्याबद्दल तशी आयोजकाच्या दृष्टीने खात्री नसते. पण त्यांनी ते धाडस दाखवलं आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार. तुम्ही सर्व जणांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला, सगळ्या जे अलग लेखक आहेत त्यांच्यातर्फे. सो तुम्हालाही तुमचेही आभार, तुमचेही अभिनंदन. उन्मेषचे विशेष आभार. त्यांनी ही स्पर्धा घेतली आणि त्या निमित्ताने मला वेगवेगळ्या लोकांना वाचायची संधी मिळाली. दुसरं भावार्थ मनपूर्वक आभार, कारण बुक सायनिंग करायला एखादा ऑथर येतो आणि मग असा छानपैकी कुठल्या तरी एखाद्या लायब्ररीमध्ये किंवा एखाद्या बुक स्टोअरमध्ये त्याचा मग लोक असे गराड्यात ऐकत असतात त्याला वगैरे, असं आपण सिनेमात पाहिले. राईट, म्हणजे पीकेचा शेवटचा सीन जर तुम्हाला आठवत असेल तर तिने लिहिलेलं पुस्तक ते त्या या माहोलमध्ये आपण पाहिलेलं आहे. असा प्रत्यक्ष माहोल माझ्या आयुष्यात येईल असं मला कल्पना नव्हती किंवा वाटलं नव्हतं कधी. हॉलमध्ये कार्यक्रम होतात किंवा वेगळ्या ठिकाणी, पण अशा सुंदर पुस्तकालयामध्ये अलग सारख्या साहित्याचा विषय मांडला जातोय. तर ह्या इतक्या मी आल्याला मी म्हणजे 2-3दा मॅडमने सांगितलं की इतक्या सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतोय, खूप म्हणजे योग्य निवड आहे आणि हे पण खूप छान आहे. त्याच्यामुळे भावार्थच मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. मला अलग बद्दल बोलायला सांगितलंय आणि त्याच्या काही क्रायटेरिया किंवा त्याच्याबद्दल मांडायचं असं सांगितलं. तर खरं सांगायचं तर 2 दिवस ज्या विषयावर बोलतो ते 30 मिनिटात मांडायचं म्हणजे थोडी पंचायत आहे माझी. पण तरी सुद्धा अलग समजून घेणं या दृष्टीने किंवा अलगचा विचार करणं या दृष्टीने, सर्वप्रथम मी जेव्हा ह्या सगळ्या कथा वाचत होतो तर त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मला आढळल्या त्या मी बोलता बोलता सांगेन. अलग हा विषय किंवा अतिलघु कथा हा विषय माझ्या स्वतःच्या आयुष्यात एक प्रयोग म्हणून आला. म्हणजे याचं बेस किंवा ज्याचे इन्स्पिरेशन आपण म्हणतो ते टेरिबली टाइम टेल्स नावाचा एक प्रकार इंग्रजीमध्ये आहे. आणि काही प्रोजेक्ट निमित्त काय करूया आपण, त्या प्रोजेक्टचं प्रमोशन करण्यासाठी काय करूया म्हणून आम्ही सगळे तरुण एक ग्रुप होता आणि त्याच्याबरोबर आमची चर्चा झाली होती. तर तेव्हा असं काहीतरी आपण करूया किंवा असं काहीतरी शोधूया असं त्यावेळेला डिस्कशन झालं. मग असा काही प्रकार मराठीमध्ये आहे का म्हणून शोधायला सुरुवात झाली आणि मला असं लक्षात आलं की हा प्रकार मराठीमध्ये तसा फारसा अधिकृतरित्या किंवा ज्याला आपण साहित्य प्रकार म्हणून म्हणतो तसा हाताळला गेलेला नाही. काही प्रयोग झाले असतील किंवा काही, पण त्यावेळेला मला त्याची कल्पना नव्हती की काही प्रयोग झालेत की नाही वगैरे, तर मला तरी ते त्यावेळेला आढळलं नाही.
तर आणि तो प्रोजेक्ट जो होता तो व्हॅलेंटाईन डे निमित्त होता आणि सगळी तरुण मंडळी एकत्र आली होती आणि आपण काहीतरी व्हॅलेंटाईन डेचं करूया असं म्हणून तो विचार चालू होता. तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपणच काय एक्सपेरिमेंट करून बघू नये शोधण्यापेक्षा, कारण तोपर्यंत थोडंसं शब्दांबरोबर खेळत होतो, काव्य सुरू होतं, काही लिखाण सुरू होतं. तर पहिल्या 20 अलग 15 का 20 अलग ह्या प्रेमावरती लिहिल्या गेल्या. आणि खूप इंटरेस्टिंग भाग असा की या जगातलं युनिव्हर्सल सब्जेक्ट हा प्रेम आहे आणि त्या विषयावर पहिल्या अलग लिहिल्या गेल्या मराठीमधल्या. आणि त्या मी ठेवून दिल्या, त्या प्रोजेक्टमध्ये थोड्याशा प्रमाणात वापरल्या वगैरे. आणि त्या साहित्य प्रकाराच्या मी प्रेमात पडलो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खूप एक्सपेरिमेंट्स करायला सुरुवात केली की हे असं करून बघूया, हे तसं करून बघूया. आणि म्हणजे मूळ जो फॉर्मॅट होता त्याच्यानंतर तो खूप बदलला गेला आणि त्याच्यामध्ये मला खूप पोटेन्शियल दिसायला लागलं आणि खूप वेगवेगळे प्रयोग केले. तर त्याच्यामुळे काही सुरुवातीच्या जे प्रयोग होते, आता नंतर जेव्हा त्याला व्यवस्थित रूप आलंय किंवा अलगचा एक ढाचा बनलाय किंवा एक फॉर्मॅट बनलाय, तर आता जर मी विचार केला तर त्याच्यापैकी काही अलग मी स्वतःच डिस्कार्ड करेन. पण तो एक्सपेरिमेंटचा भाग होता. हे करून बघूया, ह्याच्यामुळे चांगलं होतं. बरं, हे करत असताना सर्वात उत्तम माध्यम होतं म्हणजे समाज माध्यम, राईट. म्हणजे मी स्वतःला समाज माध्यमाचा लेखक समजतो. म्हणजे समाज माध्यम व्हॉट्सअप नसतं तर मी प्रॉब्लेमली लिहायलाही लागलो नसतो. पण असं काहीतरी डोक्यात आल्यानंतर सर्वात आपल्या हक्काचं व्यासपीठ कुठलं तर व्हॉट्सअप आणि आपली मित्रमंडळी. तर लिहून झाल्यानंतर कमी झालं का नाही? ओके. ध्वनी तंत्रज्ञ असल्यामुळे पटकन थोडस वाढवला तर चालेल, किंचित जास्त नको. मी मगाशीच म्हणतो गेन थोडा जास्त आहे पण तर हे करत असताना टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्याला भरभरून प्रतिसाद मिळायला लागला आणि मी त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा सेट लिहिला 20 कथांचा आणि तो परत समाज माध्यमांवर पाठवला, म्हणजे व्हॉट्सअपवरच पाठवला. आणि तो मात्र आपण ज्याला आजच्या काळामध्ये व्हायरल झाला म्हणतो तसा तो व्हायरल झाला. कोणाला काय वाटलं मला माहिती नाही, पण त्या 20 कथांपैकी कोणीतरी त्यांना प्रॉबेबली न आवडलेल्या 2 कथा काढून टाकल्या, माझं खाली लिहिलेलं नाव काढून टाकलं आणि समाज माध्यमावर ते पसरलं, म्हणजे वेड्यासारखं पसरलं टू अ पॉइंट की दर आठवड्याला तो 18 कथांचा सेट माझ्याकडे परत यायचा. किती सुंदर लिहिले हो, किती छान आहे म्हणून. आणि अजून आजता काय आता त्याची थोडी फ्रिक्वेन्सी कमी झाली, पण 6 महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा, 4 महिन्यातनं एकदा तोच 18 कथांचा सेट माझ्याकडे परत येतो. आणि आता तळटी बसते, सर तुमच्यासारख्या वाटतात, तुम्ही जे लिहितात त्यांना तो माझ्याच आहेत, फक्त माझं नाव कोणीतरी, म्हणजे माझं नाव तसं न आवडण्याच्या नावात काहीच नाहीये, पण काढून टाकलंय. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हा प्रकार समाज माध्यमांवर खूप म्हणजे खूप पॉप्युलर झाला आणि अनेक मंडळी ते लिहायला लागली. आणि गंमत अशी आहे की नंतर माझे स्वतःचं आय पुस्तक नावाचा ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म आम्ही डेव्हलप केलेला आहे. तर त्याच्या माध्यमातून आम्ही एक कुतूहल म्हणून मला त्यावेळेला वाटतं की किती जण लिहित असतील, कारण बऱ्याच लोकांचं त्याच्यात सुद्धा कॉम्बिनेशन, माझ्या कथा इतरांच्या नावावर, इतरांच्या कथा माझ्या नावावर, माझ्या कथा निनावी वगैरे असे बरेच कॉम्बिनेशन माझ्याकडे येत होते आणि मला हे लक्षात येत होतं की ह्याच्याबद्दल अवेअरनेस वाढतोय. तर त्यावेळेला आम्ही एक स्पर्धा घेतली होती आय पुस्तकतर्फे. त्यावेळेला 450 एंट्रीज त्यावेळेला आलेल्या होत्या. त्यावेळेला मला पहिली कल्पना आली की हा साहित्य प्रकार खूप पॉप्युलर होतोय आणि लोकांना लिहावं असं वाटतंय. आणि एका दृष्टीने आता जनक हात आहे म्हटलं जातं, पण त्याच्या सुरुवात करण्याच्या दृष्टीने तो सुरुवातीचा लेखक किंवा पहिला अलग लेखक म्हणून मला बरं वाटत होतं. कारण आपण एखादा एक्सपेरिमेंट सुरू करतो आणि त्याला इतकी पॉप्युलरिटी मिळते, हा अनुभव एखाद्या लेखकाच्या आयुष्यात खूप कमी वेळा तो रादर कधी म्हणजे तयार आहे, किंवा एखादा साहित्य प्रकार आपल्या नावावर लागू होणं हे खूप रेअर होतं. सो त्याच्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता. आणि त्याच्यानंतर खरा खूप विचार करायला लागलो, कारण त्याच्यातल्या ज्या कथा होत्या त्या कथा काही 20 ओळींच्या, काही 2 पानांच्या आणि त्या अलग या नावाने यायला लागल्या.
सो त्याच्यामुळे मग मला असं लक्षात आलं की आता त्याला काहीतरी एक स्ट्रक्चर करणं, त्याला काहीतरी एक नियम बांधणं आवश्यक आहे. कारण काय की जर कोणी लिहिण्याचा अटेम्प्ट करत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी एक स्ट्रक्चर पाहिजे. आणि म्हणून मग त्यावेळेला हळूहळू त्या अलगचे नियम असे बनवायला सुरुवात केली आणि ते जेवढे म्हणून लोक होते त्यांच्यापर्यंत ते जायला सुरुवात केली. स्वतः कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली, तिथे समजावायला लागलो. आणि तर मी निकष काय लावले तर हे जे नियम आपण नियमावली आता केलेली आहे तर ते निकष होते. अलगचा पहिला नियम असा आहे की 5 ओळी किंवा त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात अलग संपली पाहिजे. तर आता 5च का 7 का नाही असा प्रश्न असू शकतो, पण आपल्याला काहीतरी एक नंबर असायला पाहिजे म्हणून 5. आणि दुसरा त्याच्यामागचा विचार असा आहे की मी जेव्हा स्वतः कथा लिहित होतो किंवा एक्सपेरिमेंट करत होतो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की 5 सुद्धा कधी कधी जास्त होता. ऍक्च्युली एका वाक्यात 2 वाक्यात मी एक मध्ये प्रयोग केला होता, जस्ट एक गंमत म्हणून शेअर करतो आता विषय निघाला म्हणून, की कमीत कमी शब्दात अलग लिहायची असेल तर काय असेल. एक प्रयोग लिहिला होता, मी हो मीही हा. आता बाजू मी हसला. 4 शब्द आहेत फक्त, राईट, पण केवढा आशय आहे त्याच्यामधून मांडला जातो. त्याच्यामुळे 5 वाक्य खूप झाली. तो 5 वाक्याचा नियम. त्यामुळे ज्या कथा 5 पेक्षा जास्त होत्या त्या सरळ सरळ चांगलं कथा बीज असून सुद्धा कॅन्सल किंवा त्याला घेता आलं नाही. दुसरा नियम, आता तो नियम म्हणून नंतर आपण ऍड केला, पण पूर्वी ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून होतं. दुसरा नियम असा की अलग ही विनोदाचा किंवा हास्यरसात असू नये. कारण जी हास्यरसातली अलग असते त्याला आपण ऑलरेडी विनोद असं म्हणतो. विनोद ही हास्यरसातली अलग असते आणि त्याला आपण ऑलरेडी विनोद किंवा चुटकुला किंवा जोक म्हणतो. मग अलगला विनोदापासून जर डिफरन्शिएट करायचं असेल तर हा नियम म्हणून आपण आता म्हणतो की हास्यरसामध्ये लिहिलेली अलग ही अलग म्हणून मानता येणार नाही, त्याला विनोद म्हणा, म्हणजे काहीच हरकत नाही आहे. सो हा दुसरा नियम म्हणून आता आपण सगळीकडे त्याचं एकत्र प्रमोशन करतोय. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कशी लिहायची, कशी असली पाहिजे, ती सगळी मार्गदर्शक तत्व आहेत. मार्गदर्शक तत्व म्हणजे कथा लिहित असताना कथेचे जे भाग आहेत की त्याला एक बॅकग्राऊंड असले पाहिजे, प्लॉट असलं पाहिजे, कॅरेक्टर असलं पाहिजे, त्या कॅरेक्टरचं त्या प्लॉट बरोबर किंवा त्या युनिव्हर्स असलं पाहिजे आणि त्या युनिव्हर्स बरोबर त्या पात्रांचं इंटरॅक्शन होत असताना त्या पात्रामध्ये किंवा त्या युनिव्हर्स मध्ये होणारा बदल त्या कथेमध्ये हा त्या कथेच्या सांगाड्यात असला पाहिजे, त्या कथेच्या मांडणीत असला पाहिजे. आणि जे क्लायमॅक्स आपण म्हणतो, कथेचा एक क्लायमॅक्स असतो जी आपण उत्कंठावर्धक होत जातं, वाढत जातं. आणि क्लायमॅक्स आल्यानंतर आयदर त्याचं सुखांत असतो किंवा त्याचं दुःखांत असतो. पण क्लायमॅक्स नंतर ओ हो हो, आता तुम्ही जेव्हा हा कथा वाचत होता त्यावेळेला असं सगळेजण श्वास रोखून धरले, आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार. आणि मग 5व्याला जेव्हा ओ हो अच्छा क्या बात आहे असं जे होतं ना, ती प्रभावी अलग होते किंवा तो जो क्लायमॅक्स आहे ना तो त्या 5 वाक्यात आपल्याला साधायचा आहे. आणि तो कसा साधायचा आहे हा त्या लेखकाच्या शैलीचा किंवा त्या लेखकाच्या सृजनशीलतेचा एक निकष असतो. आता अलग विषय सांगायचा झाला तर थोडा पाणी पिणार आहे मी. माझे गुरु पंडित सुरेश तळवलकर त्यांनी कलेच्या अभ्यासाच्या संदर्भात एक सुंदर सूत्र सांगितलंय की कुठल्याही कलेचा जो अभ्यास असतो तो 4 पातळ्यांवर चालतो. पहिले असतं तंत्र, दुसरं असतं शास्त्र, तिसरे असते विद्या आणि मग चौथी कला. आता वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये हे कसं ऍप्लिकेबल होतं हा वेगवेगळा विचार चिंतनाचा विषय असू शकतो. अलगच्या बाबतीमध्ये हे कसं ऍप्लिकेबल होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यातनं मग अलग आपोआप उलगडच आहे. आणि कार्यशील मिनी कार्यशाळा मला आरुषी ताईंनी सांगितलं की तशी मिनी कार्यशाळा असेल, त्यामुळे लोकांना कळू दे की अलग म्हणजे काय किंवा कशी लिहायची. ती म्हटलं तरी 2 दिवसाचा 30 मिनिटात करायचं म्हणजे कठीण आहे, पण तरी त्यात मी प्रयोग करतो.